आपल्यावरती हल्ले झाले किंवा आपल्याला आपला जीवही गमवायची वेळ आली तरी या समाजाच्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी आपण एक इंचही मागे सरकार एक मराठा ही शपथ घेऊन आम्ही सगळे निघालो आणि म्हणून आम्ही हक्काने विनंती करायला आलोय, आम्ही हक्काने निमंत्रण द्यायला आलोय की तुम्हा सगळ्यांना सुद्धा 365 दिवसापैकी काही 10-20 दिवस समाजासाठी द्यावे लागतील. मग कधी आंतरवलीला यावं लागेल, कधी मुंबईला यावं लागेल, कधी मांजरसुंबा असेल, बीड असेल, जिथं जिथं आंदोलनं होतील, जिथं बैठका होतील, जिथं बोलवेल तिथं या वर्षातले काही दिवस समाजासाठी नक्की काढावं लागतील. आम्ही सगळेजण मनोजदादांसह प्रपंच सोडून आमच्या उत्पन्नातले समाजासाठी फुलाची पाकळी खर्च करतोय. मग तुम्हाला सुद्धा तुमच्या येण्या जाण्यासाठी, तुमच्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी, आपल्या या समाजाच्या एकीसाठी नक्की आपल्याला सुद्धा 2 पैशाची झळ सोसावी लागणार आहे. काही आर्थिक नुकसान झालं तर ते सुद्धा सोसावं लागणार आहे. आपण जर हे टाक्यावरचे घाव सोसले तर आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना नक्की आपल्याला एक चांगलं राष्ट्र घडवण्यासाठी, हा मराठा समाज समृद्ध करण्यासाठी आणि मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आम्हाला थोडं झिजावं लागेल. परंतु नक्की पुढचा काळ, पुढच्या 7 पिढ्या ह्या आपल्या एक आदर्शवत असतील आणि जगाला हेवा वाटेल असा मराठा समाज आपल्याला घडवायचा आहे. म्हणून बांधवानो, जाता जाता उशीर खूप झाला असल्यामुळे पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतोय, जसा जसा वेळ मिळेल ते वाहन मिळेल त्या परिस्थितीत, पैसे असतील नसतील, ज्याच्याकडे पैसे त्यांनी थोडं मन मोठं करून पैसे द्या, ज्याच्याकडे गाड्या आहेत त्यांनी गाड्या द्या, ज्याच्याकडे साधनं आहेत त्यांनी साधनं, जे मिळतील ते घ्या. थोडं दानशूर बना, थोडं मन मोठं करा, दुसऱ्यासाठी सुद्धा कधीतरी जगायला शिका, हे आवाहन करतो. आणि मोठ्या ताकदीनं उद्याच्या 30 तारखेला आंतरवलीत मराठ्यांचा महापूर आलेला दाखवा. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. एक मराठा मनोज दादा तुम आगे बढो. आता कुठं जायचं?